हॅलो एव्हरीवन, वेलकम टू SSA. आज आपण पाहणार आहोत प्री प्लस मेन्स आणि एंट्रन्स प्रिपरेशन कसं करायचं. तर आपण आता पाहणार आहोत प्रीचं कसं करायचं. ठीक आहे, प्रीचं प्रिपरेशन कसं करायचं त्यासाठी 2-3 कंडिशन आहेत. पहिले तुमची बॅच एक प्रॉपर कंप्लीट झाली पाहिजे. बॅच पूर्ण कंप्लीट झाली पाहिजे. ठीक आहे, एकदा बॅच कंप्लीट झाली का सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणत्या फेजमध्ये चालत, फेज 1, फेज 2, फेज 3 या फेज प्रमाणे तुम्ही एक जेवढं लवकरात लवकर समजा 30-40 दिवसात, असं नाही हा फिक्स टाइम नाही. काही लोकांचं लवकर पण होऊ शकतं, काही लोकांना लेट पण जाऊ शकतं. पण मग ट्राय करा की लवकरात लवकर तुम्ही कव्हर करून घ्यायचं. कारण एक तुम्ही बॅचमध्ये बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर झालेत, फक्त एकदा रिव्हिजनसाठी आपल्याला हे करणं आहे. तर हे झालं, आपली बॅच कंप्लीट झाली. नंतर 30-40 दिवस आपण एक चांगला व्यवस्थित कन्सेप्ट ब्रशअप करून घेतलं सगळ्या कन्सेप्टला. ठीक आहे, नंतर कन्सेप्ट सगळ्या क्लिअर झाल्या, हे झालं. ठीक आहे, नंतर काय करायचं, 2-3 गोष्टी आहेत. क्वांटमध्ये काय करणं आहे आपल्याला, सरांनी सांगितल्याप्रमाणे जे बेसिक टास्क आहे ना, जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. जे लहानपणी आपल्याला लाकूड तोडायची गोष्ट होती, एक जण रोज कोराडीला 10 लावतो, एक जण लावत नाही, तर किती प्रोडक्टमध्ये फरक पडतो. क्वांटचं काय, क्वांट म्हणजे सगळं कॅल्क्युलेशन आहेत. तुमचे जेवढं कॅल्क्युलेशन स्पीड वाढेल तेवढं तुमचं क्वांट फास्ट होईल. त्यामुळं एक गोष्ट लक्षात राहू द्या, क्वांटमध्ये जे पण सांगितलं आपल्याला, एक पाडे, स्क्वेअर, क्यूब, बाकी पर्सेंटेज, फ्रॅक्शन, LCM, HCF आणि फॅक्टर, ह्या गोष्टी ना डेली प्रॅक्टिस करायची याची. आणि ठीक आहे, तुम्ही स्टार्टिंगला आता एकमेकाला विचारताय, ठीक आहे, लिहून घेताय, पण काय करा ते थोडे दिवस करा. नंतर आपल्या प्ले स्टोरला ना स्पीड मॅथचे किंवा मॅथ ट्रिक म्हणून ॲप भेटतील, ते वापरा. त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. कोणतं पण ॲप घ्या, स्पीड मॅथ घ्या, मॅथ ट्रिक, त्यामधून डेली काय करायचं, 20-30 मिनिटं प्रॅक्टिस करायची कंपल्सरी. जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत हे कंटिन्यू चालू ठेवायचं. हे तुम्हाला एक धार येईल कॅल्क्युलेशनला, तुमचं क्वांटची स्पीड वाढेल, कॅल्क्युलेशन वाढतील. ठीक आहे, हे झालं क्वांटसाठी. इंग्लिशसाठी सेम. इंग्लिशसाठी आता बरेच मुलं काय करतात, ठीक आहे, सरांनी जे पण सांगितलं रीडिंग करताय, पण मग तुम्हाला जर व्यवस्थित अंडरस्टँडिंग होत नाही, काय करायचं, रीडिंग करताय पण मग प्रॉपर अंडरस्टँड होत नाही, तो उपयोग नाही ना. फक्त रीडिंग करताय पण फायदाच नाही ना. तर सरांना पण, मॅडम जे पण आपले डाऊट क्लिअरिंग फॅकल्टी आहे, मॅडम आहेत, सगळ्यांना भेटायचं, सांगायचं की मला हे काय गोष्टी अंडरस्टँड होत नाही. तुम्हाला तुमच्या लेवलप्रमाणे मग एक देतील की तुम्ही ह्या लेवलची बुक वाचा किंवा ह्या लेवलची न्यूजपेपर रीडिंग करा, त्या हिशोबाने बघा. नाही तर तुम्ही काय करताय, हा ठीक आहे सांगितलं म्हणून मग फक्त करत राहायचं, असं नाही. तुम्हाला तेवढं प्रॉपर आउटपुट निघतोय का हा हे पण बघा. आउटपुट महत्वाचं आहे. तुम्ही नुसतं करताय पण मग आउटपुट जर निघत नसेल तर फायदा नाही ना. काहीतरी स्ट्रॅटेजी आपली चुकती, आपण चेंज केलं पाहिजे. ओके, त्यानंतर हे झाल्या गोष्टी ओव्हरऑल. आता आपले एक बऱ्यापैकी कन्सेप्ट झाले क्लिअर, एक स्पीड पण चालू आहे. नंतर काय करायचं, PDF सॉल्व करायचं. आपल्या टेलिग्राम सेशनवर डेली बेसिक टास्क म्हणून येतो क्वांटसाठी. इंग्लिशला पण चालू सेशन चालू, ते गोष्टी चालू आहेत. ज्या पण PDF येतात ना, स्टॉपवॉच लावून प्रॅक्टिस करायची. एक ना फ्लोटिंग स्टॉपवॉच नाव आहे, फ्लोटिंग स्टॉपवॉच. तो स्टॉपवॉच इन्स्टॉल करायचा आणि एक तुमच्या असं वर दिसतो तो, कारण जशी एक्झाम आहे तसं आपलं प्रिपरेशन पाहिजे. स्टॉपवॉच लावायचा आणि एक PDF सॉल्व करायचा पुढच्या 10-15 दिवस तुम्हाला एक बरं. आणि स्टॉपवॉच लावलं का एक त्या गोष्टी तुम्हाला सवय होऊन जाईल, कारण एक्झामला पण आपल्याला टाइम राहतो ना. ते झालं का ठीक आहे, 10-15 दिवस तुम्ही पुढे नंतर हे केलं, PDF मधून सॉल्व केलं. नंतर जे पण आपले टॉपिक आहेत, हॉलीवुडला प्रॅक्टिस मॉकला फ्री क्विजेस आहेत, खूप बरेच टॉपिक क्विजेस आहेत. आता सिम्प्लिफिकेशनचं आहेत, क्वाड्रॅटिक आहे, नंबर सिरीज आहे, सेम इंग्लिशला RC आहेत, इनइक्वालिटी आहे, सिलेझम आहे. सगळ्या ह्याच्या काय करायच्या, टॉपिक क्विज करायच्या. टॉपिक क्विजेस करताय ना, टॉपिक क्विजेस मारून घ्यायचे सगळ्या. त्यात बघा तुमचं आता समजा टॉपिक क्विज मारले, समजा तुम्ही एखादी क्वाड्रॅटिकची 10 पहिले टार्गेट ठेवा आपलं, की कमीत कमी आपले 10 मिनिटात सगळे 10चे 10 अटेम्प्ट झाले पाहिजे, 10 बरोबर आले पाहिजे. इन केस जर नाही झालं, 7 बरोबर आले, 2 रॉंग झाले, 1 स्किप झालं, तर काय करायचं, हे रॉंग कशामुळे झालं, कन्सेप्ट नसेल ना, तर त्याच दिवशी काय करायचे, एक 20-30 क्वेश्चन सॉल्व करायचे त्या कन्सेप्टचे. ती कन्सेप्ट चांगली क्लिअर करून घ्यायची, म्हणजे नंतर ह्या कन्सेप्टचा क्वेश्चन आपला रॉंग नाही झालं पाहिजे. तीच म्हणतो, एक मिस्टेक रिपीट कधीच करायची नाही आपण. तुम्हाला इम्प्रूव्हमेंट पाहिजे ना, फास्ट इम्प्रूव्हमेंट पाहिजे ना, एक जे पण मिस्टेक करताल तुम्ही ती रिपीट नाही करायची कधीच. खूप लवकर इम्प्रूव्हमेंट होते. त्यासाठी काय करायचं, मिस्टेक रिपीट न होण्यासाठी नोटबुक मेंटेन करायची असते. जो पण तुम्ही क्विज देताय, काय देताय, नोटबुकमध्ये मेंटेन करा. हा माझा सिम्प्लिफिकेशनमध्ये ह्या 2 कन्सेप्ट वीक आहेत बुवा, ठीक आहे.
त्याची मग एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची, त्याशिवाय त्यानंतरच पुढची क्विज द्यायची. ठीक आहे. आता आपलं टॉपिक क्विज झालं, बऱ्यापैकी का आपली सवय लागली, आता आपण बऱ्यापैकी ट्रॅकवर येतोय. नंतर काय करायचं मग, प्रत्येक सेक्शन वाईज सेक्शनल मॉक द्या. कॉन्टची दिली, LRची द्यायची आणि इंग्लिशची. यातून तुम्हाला एक ओव्हरऑल एक 20 मिनिटं बसायची सवय लागून जाईल. 20 मिनिटं आपला फोकस राहील. सेम कॉन्टमध्ये पण तसंच, LRमध्ये पण ह्याचं आपल्याला ॲनालिसिस करायचं. जे पण मिस्टेक होतील ठीक आहे, भले तुमच्या पहिल्या मॉकमध्ये 20 मिनिटात 15च अटेम्प्ट होऊ द्या, पण बघा तुम्हाला कळेल ॲनालिसिस केल्यानंतर की तुमचं कॅल्क्युलेशन वीक आहे, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत. त्या मिस्टेक आहेत ना नोट डाऊन करायच्या. ज्या पण मिस्टेक करतात त्या मिस्टेक नोट डाऊन केल्या का त्याच्यावर आपल्याला एक्स्ट्रा प्रॅक्टिस करणं आहे. तोपर्यंत 1-2 दिवस तरी नका मॉक देऊ. नंतर मग ते एक्स्ट्रा प्रॅक्टिस केली का 2-3 दिवसानंतर आपण पुढची सेक्शनल क्विज देऊ शकतो. आता आपलं ठीक आहे, बऱ्यापैकी आता टॉपिक क्विज झाले, सेक्शनल झाले. एक सेक्शनलमध्ये आपल्याला एवढं पर्सेंटेज येतं, 70-80% असं मिनिमम हे नाही, फिक्स नाही, पण कमीत कमी एवढ्या रेंजमध्ये तरी आलं पाहिजे. आणि येतं एवढं काय नाही, ह्याच्यापेक्षा मुलांचं 99-99 पर्यंत येतं, असं काय नाही. हितपर्यंत येऊ शकतं. एक नॉर्मल सांगितलं कमीत कमी हितपर्यंत तरी आलं पाहिजे. आता एवढं पर्सेंटेज आलं तुमचं कॉन्टमध्ये, LRमध्ये, इंग्लिशमध्ये. नंतर काय करायचं, आता मग फुल लेंथ मॉक द्यायची. फुल लेंथ मॉक द्यायची. तुम्ही फुल लेंथ मॉक दिली, आई तुम्हाला 20 मिनिटच बसायची सवय होती, पण आता पूर्ण 1 तास बसायचे. थोडं काहीतरी एक वेगळं होटल, मे बी थोडाफार स्कोर कमी होतो, काही प्रॉब्लेम नाही. सेम ॲनालिसिस सगळ्यात जास्त माझा, मी जे पण आहे एक्सपिरियन्स, तुम्ही जेवढं जास्त ॲनालिसिस करताय, जेवढं डीप ॲनालिसिस करताय, तेवढी डीप ॲनालिसिस करताय, त्या मिस्टेक नोट डाऊन करताय, नोटबुक मेंटेन करताय आणि त्याच्यावर एक्स्ट्रा प्रॅक्टिस करताय ना, तुम्हाला खूप लवकर रिझल्ट दिसेल त्याचा. फक्त ते सांगतोय, प्रोसेस आहे, प्रोसेस फॉलो करायची प्रॉपर. असं ठीक आहे मी ॲनालिसिस केलं पण नोटबुक मेंटेन केलं नाही, तो उपयोग नाही ना. ती प्रोसेस आहे, प्रोसेस फॉलो करायची प्रॉपर. आता तुम्ही भले फ्रीच्या मॉक देतात, तुमचा बऱ्यापैकी पण अजून 5-10 मॉक दिले तुम्ही, 5, 10, 15, 20 जे पण असतील. काय लोकांचं 5-10 मॉकमध्ये 70-80, फुल लेंथमध्ये म्हणतोय मी, फुल लेंथचा विषय चालला आपला. फुल लेंथमध्ये 5-10 मॉक मध्ये काही लोकांचं 70-80% येऊ शकतं, असं काय नाही. काही लोकांचं 20-25 मॉकमध्ये लागेल. प्रत्येकाची कॅपॅबिलिटी वेगळी, प्रत्येक माणूस वेगळा आहे. असं नाही की मी 5-10 सांगितलं की 5-10 मध्ये झालं पाहिजे, असं नाही. प्रत्येकाची कॅपॅबिलिटी, आपली स्ट्रेंथ आणि विकनेस आपल्याला माहिती असते, कुणी सांगू शकत नाही तुमची स्ट्रेंथ आणि विकनेस काय. त्या हिशोबाने तुम्ही मॉक द्यायचं. एक कमी कमी फुल लेंथ मॉकमध्ये कमीत कमी एवढं पर्सेंटेज आलं पाहिजे. आता ठीक आहे, आता एवढं पर्सेंटेज आलं, आता आपल्याला मेन्सला स्विच व्हायचं. तर मेन्सला स्विच व्हायसाठी काय करायचं सांगून देतो. आता मी ॲनालिसिससाठी एक डिटेल व्हिडिओ बनवलाय. तो डिटेल बनवायचा, बघून घ्यायचा आणि त्याचे सेम जसं सांगितलंय तसं ॲनालिसिस करायचं. खूप फायदा होईल. तेवढा डीप जर तुम्ही ॲनालिसिस केलं ना, तुम्हाला खूप लवकर इम्प्रूव्हमेंट दिसून जाईल ते. कारण खूप जेवढ्या पण डीप गोष्टी सांगितल्या ते मी, त्या व्यवस्थित फॉलो करा, खूप लवकर रिझल्ट येईल तुम्हाला. आता आपल्याला मेन्सवर जायचंय, बऱ्यापैकी प्रीच झालंय. सेम मेन्सचं काय करायचे, हा बघा पझल सॉल्व्ह करायचे, दुसरं DI सॉल्व्ह करायचे, RC वगैरे जे पण असं सेम काय करायचे, PDF घ्यायचे, टायमर लावून सॉल्व्ह करायचं. पहिलं आपलं टार्गेट आहे मेन्स लेवलचं, आपल्याला तेवढं बसतोय का, सॉल्व्ह होतंय का. असं नाही की मला 5 मिनिटात झालं पाहिजे मेन्सचं, 10 मिनिटात, असा विचार करायचा नाही. फक्त टार्गेट काय आपलं मेन्स लेवलचं, पहिलं टार्गेट की आपलं सॉल्व्ह झालं पाहिजे, व्यवस्थित सॉल्व्ह झालं. ठीक आहे, मग पहिल्यांदा कधी एखाद्या पहिला पझल, समजा फर्स्ट टाइम पझल घेता मेन्स लेवलचं, 20 मिनिटं जाऊ शकतात, 30 मिनिटं जाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. बघून घ्या, कन्सेप्ट बघा, आपलं काय मिस्टेक करतोय हे तुम्हाला आयडिया येईल. 15-20 दिवस, 25 दिवस तुम्ही मेन्स लेवलचं असं करू शकता. PDF आणि विथ स्टॉपवॉच सांगितलं मी. जे पण तुम्ही बॅच नंतर 1.5-2 महिन्यानंतर तुम्ही स्टॉपवॉच लावून प्रॅक्टिस करा. बॅचमध्ये काही करायचं नाही. बॅचमध्ये फक्त बॅचवर फोकस करायचा. आणि तुम्हाला बॅचमध्ये जर खूपच वाटलं एखाद्या मुलांना, सर मी अजून मला खूप मोटिवेशन आहे, खूप एनर्जी, अजून अभ्यास करायचा, खूप लवकर सिलेक्शन घ्यायचे, ठीक आहे ना. बॅचमध्ये काय करायचं, सरांनी सांगितलं तेवढा होमवर्क करायचा, इथं कॉम्प्रोमाइज करायचं नाही. होमवर्क तर करायचंच. सरांनी सांगितलं तुम्हाला 50 सॉल्व्ह करा, तुम्ही 80 करा ना, 80 करा तुम्ही, काय अडचण नाही. पण सरांनी सांगितलं 50 करा, तुम्ही 80 करा, तुमचं एक्स्ट्रा होमवर्क होतंय. पण बॅचमध्ये दुसऱ्या गोष्टी काहीच करायच्या नाही, फक्त होमवर्क करायचा प्रॉपर. जे पण सांगितले बॅच चालू असताना दुसरा कोणताच विचार करायचा नाही. सरांनी 50 सांगितले ना, ठीक आहे, तुम्हाला इच्छा आहे ना जास्त अभ्यास करायची, 80 सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण आलो मेन्सवर. तर मेन्सचं कळलं की तुम्ही एक PDF सॉल्व्ह करताय स्टॉपवॉच लावून, हे झालं. 15-20 दिवस झाले, ठीक आहे. आता एक तुमचा कॉन्फिडन्स आला, यार आपल्याला सॉल्व्ह होतं, ठीक आहे, बरोबर आहे. आता त्यानंतर पुढची फेज, आता काय करायचं, पुन्हा सेम प्रॅक्टिस मॉकला, अजून हॉलिवूड जे पण ॲप आहेत, असं मी फक्त हेच नाही सांगत, खूप ॲप आहेत.
तुम्ही दुसरे पण यूज करू शकता. मेन्स लेवलच्या टॉपिक क्विज द्यायच्या. मेन्स लेवलचे तुम्हाला DI भेटतील, मेन्स लेवलचे पजल दिसतील, मेन्स लेवलचा डाटा सफिशियन्सी भेटेल. ह्यातून प्रॅक्टिस करायची टॉपिक क्विजेसमधून. आता टॉपिक क्विजेस पण झाल्या, करताय 5-10 दिवस झाले की तुम्हाला कळतंय अरे हा आपलं आधी एकच सॉल्व्ह व्हायचं, आता 2 होते, म्हणजे एक पजल सॉल्व्ह होतंय, आता एक 1.5 सॉल्व्ह होते, म्हणजे सॉल्व्ह होतंय पण मग टाइम कमी पडतोय. हळूहळू 2 होतील. ठीक आहे, हळूहळू अशी इम्प्रूव्हमेंट होऊन जाईल तुमची. आता तुमचे टॉपिक क्विज पण झाले मेन्स लेवलच्या. नंतर काय करा, सेक्शनलवर या. किती टॉपिकला ते 70-80% एक नॉर्मल ॲव्हरेज चालून घ्यायची. एवढं आलं की आपण सेक्शनल मेन्स लेवलच्या सेक्शनलला शिफ्ट होऊ शकतो. आता मेन्स लेवलचं सेक्शनल पण चालू आहे, तर सेम चालू आहे, आपलं व्यवस्थित चालू आहे, आपण करतोय. 10-15 दिवस लागतील, काहीला 20 दिवस 20-25 दिवस लागतील, तुमच्या हिशोबाने. असा टाइम नाही. काही लोक 5-10 दिवसात पण हे दोरे येऊ शकतात त्या 70-80%ला. कोणतीच गोष्ट फिक्स नसते, सगळं चेंज होतं. टेम्पररी म्हणजे सगळं चेंज होतं. असं आहे, तुम्ही असं एक फिक्स डोक्यात ठेवायचं नाही की सरांनी सांगितले ना 10 दिवस तुम्ही 10 दिवस करणार, असं नाही ना. काहींचं 5 दिवसात बी होऊ शकतं, काहींचं 15 दिवस बी होऊ शकतं. तुमची स्ट्रेंथ आणि विकनेस बघा. ते झालं. ही एक गोष्ट झाली मेनची, की आता आपण सेक्शनलवर देतोय. आता बऱ्यापैकी सेक्शनल देतो, एक सेक्शनलचा कॉन्फिडन्स आला. ठीक आहे, नंतर आपला एक काय करायचं, नॉर्मली थोडा 5-10-15 लोकांचा एक ग्रुप बनवा. त्यामध्ये मेन्स लेवलचे पजल DI सॉल्व्ह करा. 15-20 दिवस म्हणतो, जास्त नाही, 15-20 दिवस सॉल्व्ह करा. एक तुम्हाला एक 10-15 मुलांची कॉम्पिटिशन करणार, आपलं आन्सर येते का. भले तुमचं पहिल्या दिवशी 15 मुलं आहेत ना, 15 नंबरला आन्सर येईल, नंतर हळूहळू 14 नंबर, 12 नंबर, 10 नंबर, 11 नंबर असं येईल. ठीक आहे, नंतर काय करायचं, आता एक बऱ्यापैकी मुलांचा पण कॉन्फिडन्स आलाय, म्हणजे आपल्याला समजतं की आपण करू शकतो. नंतर जायचं आपल्याला टेलिग्राम सेशनला. LR साठी प्री प्लस मेन्स. नंतर आता एवढ्या लेवल पूर्ण झाल्यानंतर काय लगेच म्हणतील सर आम्ही लगेच त्याला टेलिग्राम सेशन करू, असं नाही. प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस असते. एवढ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित प्रॉपर फॉलो करता का ते बघून घ्या, नंतर आपण पुढे जाऊ शकतो. नंतर याचं टेलिग्राम सेशनवर. ठीक आहे, आता काही मुलं काय करतात, जे 10-15 मुलांचा ग्रुप बनवला ना, यामध्येच चाललंय त्यांचं. किती आम्ही सर किती दिवसापासून करतोय, 1 वर्षापासून करतोय, 6 महिन्यापासून करतोय. पण हे किती दिवस करणार आहे तुम्ही आपली कॉम्पिटिशन ऑल इंडिया लेवल आणि तुम्ही रूममध्ये खेळासारखं झालं. हे थोडं वेगळं वाटतं मला. ठीक आहे ना, आता बऱ्याच दिवसापासून झालं, 1 महिना झालाय, 1.5 महिना झालाय, तुम्ही करताय ग्रुपमध्ये. ठीक आहे, आता बस आता आपल्याला ऍक्च्युअली रिअल कॉम्पिटिशनमध्ये कधी उतरणार आहे. ठीक आहे ना, भले आपला आन्सर आता टेलिग्राम सेशन 1-1.5 महिन्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टीचा अंदाज आला की आता आपण करू शकतो बुवा. नंतर याचं टेलिग्राम सेशनवर LR टेलिग्राम सेशन. तुम्ही आज फर्स्ट टाइम सेशन केलं, तुमचं आन्सर 100 नंबरला आलं, पण हा विचार करा ना, 15,000 लोकांमध्ये 100 नंबरला आन्सर येतंय आणि 15 लोकांमध्ये 1 नंबरला आन्सर येतंय. कॉम्पिटिशन बघा तुमचं चाललंय काय, तुम्ही करताय काय, फरक जाणवेल तुम्हाला खूप. 15 मुलांमध्ये 1 नंबरला येऊन उपयोगाचं आहे का 15,000 लोकांमध्ये 100 नंबरला येणं उपयोगाचं आहे. कॉम्पिटिशन बघा, आपली कॉम्पिटिशन ऑल इंडियामध्ये ना, आपण जर प्रॅक्टिस रूममध्ये किंवा एका सिटीमध्ये करतोय, हे जरा थोडं वेगळं वाटतंय मला. तुम्ही जेवढं लवकर इकडे स्विच होताल ना, ठीक आहे. तिथं म्हणतोय तुमचा आन्सर 100 नंबरला येतं, ठीक आहे ना, पण 15,000 मध्ये येते, हा विचार बी करू शकता तुम्ही. हळूहळू 99 येईल, 98 येईल, हळूहळू तर येईल ना, इम्प्रूव्हमेंट तर होईल ना, दिसेल ना. ऍक्च्युअली तुम्ही रिअल एक्झामची कॉम्पिटिशनची लढताय, तुमचं तेच चालू आहे. जशी माझा एक मुद्दा की जशी एक्झाम आहे ना, तशी प्रिपरेशन पाहिजे, त्या लेवलचं प्रिपरेशन पाहिजे. आता आपली एक्झाम अशी नाही, आपलं प्रिपरेशन असे तर फायदा होत नाही. असा जशी एक्झाम तसं प्रिपरेशन. काय मुलं तर स्टॉप वॉचेस लावत नाही. अरे आपली एक्झाम ऑनलाईन आहे आणि तुम्ही जर ऑफलाईन प्रॅक्टिस किती दिवस करणार. ठीक आहे, बॅचमध्ये कंपल्सरी ऑफलाईनच करायची, तिथं कन्सेप्टच क्लिअर झाल्या पाहिजे. बॅचचा विषय नाही. पण जर आता तुम्ही 1-1.5 वर्षापासून प्रिपरेशन करताय आणि तरी पण तुम्ही ऑफलाईन चाललंय तुमचं, ते तुम्ही कसं तुमचं काय समजणार आहे तुम्हाला, आपली कॉम्पिटिशन कुठं, आपण प्रॅक्टिस कोणत्या लेवलची करतोय. ठीक आहे, LR साठी नंतर त्या लेवलला आलं का, मेन्सच्या प्री मेन्स सोबत करण्यासाठी तुम्हाला फक्त LRचं टेलिग्राम सेशन करायचं, दुसरं काही करायची गरज नाही. एवढंच करा फक्त. LRचा विषय झाला. टेलिग्राम सेशन प्लस तुम्ही काय करा, हाय रिजनिंग, क्रिटिकल रिजनिंगच्या गोष्टी करून घ्या. LR मध्ये 2 गोष्टी, मी प्री मेन्स सगळं तुमचं कव्हर होईल नंतर ह्या लेवलला आल्यानंतर. कधी
2-4 लेवल आपले जे प्रोसेस झाली त्यानंतर मग टेलिग्राम सेशन करायचं, हायर रिजनिंग करायचं, हायर रिजनिंग क्रिटिकल रिजनिंग जे आपण म्हणतो ते. दुसरं डेली डाटा सफिशियन्सी 3-4 क्वेश्चन सॉल्व्ह करा ना. डेली 4-5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ह्याचे पण तुमचा खूप फायदा होईल. सेम क्वांटसाठी पण आपण तसंच करू शकतो. आता आपली एक बऱ्यापैकी लेवल आली. क्वांटमध्ये सेम तसंच आपलं सगळे बेसिक कन्सेप्ट झाले. आपले बऱ्यापैकी एक चांगले लेवल आलोय आपण. पण आता मेन्स लेवलचं करायचं, तर मेन्स लेवलचं काय करायचं आपल्याला? मेन्स लेवलला करतोय. पहिलं आपलं एक तर बेसिक एकदम चांगलं पाहिजे, कॅल्क्युलेशन चांगले पाहिजे बेसिक, प्लस वर्ड प्रॉब्लेमच्या एक चांगल्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. हा यामध्ये एक पॉईंट ऍड करतो मी. मुलं काय करतात, सर वर्ड प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम आहे आम्हाला, वर्ड प्रॉब्लेम जमत नाहीत, खूप भीती वाटते आम्हाला. पण त्यांना जर विचारलं मी सर, ते म्हणतात सर आम्ही त्यांना विचारलं 20 मिनिटात किती अटेम्प्ट होतात? सर 20 मिनिटात प्रीचे विचारतो, 20 मिनिटात सर प्रीचे आमचे अटेम्प्ट होतात 20. उपयोग नाही ना तुम्ही वर्ड प्रॉब्लेम करून. तुमच्या वर्ड प्रॉब्लेम कधी पाहिजे? 26वा क्वेश्चन आहे वर्ड प्रॉब्लेमचा आपला. तुमच्या कमीत कमी माझ्या हिशोबाने मी असा विचार करतो, कमीत कमी 17-18 मिनिटात, कमीत कमी म्हणतो मी 17-18 मिनिटात आपले 25 बेसिक प्लस DI झाले तरच आपण तिकडे जायला पाहिजे. मुलं म्हणतात सर आमचं वर्ड प्रॉब्लेम करायचे विचारलं का 20 मिनिटात क्वेश्चन होते तर 20च होतात. आपण उपयोग नाही ना. आधी 17-18 मिनिटात तुम्ही 25 घ्या ना. 17-18 मिनिटात तुम्ही 25 क्वेश्चन घ्या, नंतर तुम्हाला 2 मिनिटं भेटतील तरच वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता ना तुम्ही. ठीक आहे. आता क्वांटवर आपलं क्वांट मेन्सचं चालू आहे. ह्यामध्ये पण तेच क्वांट तुम्हाला मेन्स लेवल चांगलं करायचं ना. बरेच मुलं ह्या गोष्टी करत नाहीत, जे माझं ऑब्झर्वेशन आहे. आपल्यासाठी ना तुम्हाला एक तर बेसिक तर तुम्ही करताच. बेसिकमध्ये मेन्स लेवलचं क्वाड्रेटिक, मेन्स लेवलची नंबर सिरीज हे तर करणं आहे आपल्याला. त्यासोबत वर्ड प्रॉब्लेमच्या चांगल्या कन्सेप्ट महत्वाच्यात. आता सांगतो ते त्याच्यावर वर्ड प्रॉब्लेमच्या कन्सेप्टवर किती गोष्टी डिपेंड आहेत. वर्ड प्रॉब्लेमवर तुमचं डाटा सफिशियन्सी डिपेंड आहे, त्याच्यावर तुमचं Q1 Q2 डिपेंड आहे, आणि तुमचा जे पण आहे आपलं DI आणि कॅसलेट सगळं यावर तर डिपेंड आहे ना. तर तुमचं हे स्ट्रॉंग पाहिजे, तुम्ही हे चांगलं करा, तर ह्या तुम्हाला ह्याचा आउटपुट एक्स्ट्रा भेटून जाईल ना. त्यासाठी सेम आपलं पुन्हा आपण आहे, आपलं टेलिग्राम सेशन आहे ह्यासाठी पण, क्वांटसाठी पण. टेलिग्राम सेशनमध्ये सेशन करा, ह्याचा खूप तुम्हाला फायदा होणार. एक रिअल कॉम्पिटिशन कळते आपण कुठे येतं, आपली लेवल कुठे आहे, त्या हिशोबाने. आता तुम्हाला समजा टेलिग्राम सेशन करताय तुम्ही, त्यामध्ये पण ॲनालिसिस केलं पाहिजे. टेलिग्राम सेशन चालू आहे तुमचं क्वांटचं किंवा LRचं जे पण असेल त्याचं, क्वांट LR इंग्लिशचं. आता तुम्ही पहिल्या दिवशी सेशन केलं, दुसऱ्या दिवशी काय तुम्हाला कळालं, तुम्ही बघा तिथं, तुम्ही ॲनालिसिस करा त्या सेशनचं, की तुम्ही जे पण करताय समजा सर्टन लेवलचं पझल आहे सर्टन पीपलचं, त्यामध्ये जर तुम्हाला सॉल्व्ह होत नसेल तर काय आपलं एक ॲनालिसिस पाहिजे, की माझा हा सर्टन लेवलमध्ये मला खूप टाइम जातोय, किंवा पझलमध्ये बाकी दुसऱ्या टाईपमध्ये DI मध्ये वेगवेगळ्या टाईपच्या DI मध्ये, तर काय करायचं त्या DIची जे पण आपले वीक पॉईंट दिसतील त्याची एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची. सेशन झाल्यानंतर अर्धा 1 तास 1-2 तास आपण करू शकतो सगळ्या जे पण क्वांट LR इंग्लिशवर. तर तुमची ह्यानी ना खूप लवकर इम्प्रूव्हमेंट होती. तुम्ही ते सांगतो मी, जेवढं जास्त डीप ॲनालिसिस करताल, जेवढ्या मिस्टेक करताल, तेच म्हणतो मी. अजून पण माझं एक सांगणं आहे मुलांना, तुम्ही ना 100 मिस्टेक करा वेगवेगळ्या प्रकारच्या, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही एक मिस्टेक जर 100 वेळा केली तर फायदा नाही तुमचा. 100 मिस्टेक करा वेगवेगळ्या, खूप जास्त इम्प्रूव्हमेंट होईल. पण जर एकच मिस्टेक जर 100 वेळा केली तर उपयोग नाही होणार ना. ठीक आहे. क्वांटचं झालं, LRचं झालं. आता आपल्या बऱ्या इंग्लिशचं पण सेम तसंच करायचं. सेक्शनल देऊन टाका, सेक्शनल द्यायच्यात तेच. आता आपल्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, आता आपल्या स्पीड नाही, आणि ज्या पण आपल्या आहेत ना सगळ्या गोष्टी आपल्या ॲनालिसिसने करतात. मुलं ॲनालिसिस प्रॉपर करत नाहीत. जेवढं जास्त ॲनालिसिस करताल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. तेवढ्या बारीक बारीक गोष्टी ऑब्झर्व करताल तुम्ही, दिसताल. आता आपलं बऱ्यापैकी क्वांट झालं, LR झालं, इंग्लिश झालं. आता मेनचं सेक्शनल बी चालू आपलं, मेनच्या सेक्शनल पण देतोय, तिथं पण आपलं मेनच्या सेक्शनलमध्ये 70-80% येतंय. त्यानंतर आपण फुल लेंथ पण द्यायची, फुल लेंथ मॉक द्यायची. फुल लेंथ मॉक दिली का तिथं पण सेम 70-80% आले. काही लोकांचं तीच सांगतोय, 2-4 मॉकमध्ये येऊ शकतं, काहींचं 10-15 मॉकमध्ये येऊ शकतं. पण तेच म्हणतोय मी, तुम्ही नुसते मॉक देताय काय उपयोग नाही. जेवढं एक मॉक देताय, डीप ॲनालिसिस करताय,
मिस्टेक नोट डाऊन करताय, जे पण असतील मिस्टेक त्याच्यावर एक्स्ट्रा प्रॅक्टिस करताय, खूप लवकर इम्प्रूव्हमेंट होती ह्या गोष्टी जर प्रोसेस ही फॉलो केली तर. ठीक आहे. आता झालं प्री मेन्स, प्रीचा अभ्यास कसा करायचा मेन्सचा. आता बरेच मुलं म्हणते सर आमची प्री पण चालू आहे, मेन्स आम्ही दोघांचं कसं प्रिपरेशन करायचं, प्री प्लस मेन्स कसं असलं पाहिजे, दोघांचा सोबत सोबत अभ्यास. आणि जीएचं मी डिटेलमध्ये सांगितलंय, तो माझा जीएचा पण स्पेशल व्हिडिओ येईल त्याचा, तर जीएचा बघून घ्या. प्री प्लस मेन्स अभ्यास कसा केला पाहिजे यासाठी माझं ऑब्झर्वेशन, मी त्या गोष्टी फॉलो करत होतो. मी काय करायचो, आता आपला जे पण वीकमध्ये 7 दिवस आहेत, मंडे ट्यूजडे प्री प्लस मेन्स, वीकमध्ये 7 दिवस आहेत आपले. मी काय करायचो, कधी पण आता माझ्या बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झाल्या. मी काय करायचो, इथं एक प्रीची मॉक द्यायचो, कधी 9 ते 10 मध्ये, इथं एक प्रीची मॉक द्यायचो 12 ते 1 मध्ये, इथं एक प्रीची मॉक द्यायचो 2 ते 3 मध्ये. म्हणजे नंतर माझी कधी पण एक्झाम होत्या, कोणत्या पण शिफ्टला होत्या, मी तयार आहे असं करायचं. प्लस आता ही मॉक दिली, डीप अनालिसिस पाहिजे. तेच म्हणतोय, मला मॉकचं डीप अनालिसिस पाहिजे. जेवढं तुम्ही अनालिसिस करताल डीप, जेवढं तुमचे वीक पॉईंट दिसतील तेवढं तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस करताल, जास्त इम्प्रूव्हमेंट होईल. आता म्हणजे प्रीचं झालं सेम, आता प्रीच्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता मला करणं मेन्स. मी काय करेल, इथं मेनची फुल लेंथ मॉक देईल, इथं पण एक मेनची फुल लेंथ मॉक देईल. इथं समजा मी दिली 9 ते 11 मध्ये, तर इथं मी 2 ते 4 मध्ये देईल. नंतर तुमची कधी पण एक्झाम होऊ द्या, तुम्ही उद्या जरी एक्झाम आली तुमची प्री मेन्स, तुम्ही तयार असता अशा माइंडसेटनी एक्झाम दिली तर असं केलं पाहिजे. मी असं केलंय, मला खूप ह्याचा फायदा झालाय. तुम्ही पण अप्लाय करू शकता. अजून कोणाचे काही डाऊट असले तर मला टेलिग्रामला मेसेज करू शकता, HMW005 आहे, किंवा माझा ग्रुप पण आहे टेलिग्रामला बँकर्स 005. कोणाचे काही डाऊट असतील तर मला पर्सनली विचारू शकता. पण पहिलं तेच म्हणतोय, तुम्ही पहिले जे पण माझे व्हिडिओ येतील पहिले 5-6, त्याच्यावर तुम्ही एक्स्ट्रा त्या काम करताय का, व्यवस्थित प्रोसेस फॉलो करताय का. आता सर नुसतं आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला, प्रोसेस फॉलो करत नाही आणि आम्हाला रिझल्ट येत नाही, काय होत नाही, असं नाही. प्रत्येक गोष्टीची प्रोसेस आहे, एक व्यवस्थित प्रोसेस फॉलो करायची. तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करू शकता, काय अडचण बिंदास. ठीक आहे, चलो ओके, थँक्यू सो मच. चलो बाय बाय, टेक केअर.